गुरुजी, गेल्या काही दिवसांपासून घरावर खूप संकट चालू आहे. मला वाटतं म्हणूनच ती अशी वागते. सगळेच अस्वस्थ आहेत त्यामुळे. घरात सुखशांती लाभू दे म्हणून प्रार्थना करा. आणि माझ्या धैर्याचा आणि सावीचा संसार सुखाचा होऊ दे म्हणूनही प्रार्थना करा. तुम्ही काळजी करू नका, देवीच्या कृपेनं सगळं चांगलं होणार. काय चाललंय सावी तुझं? अजून किती दिवस अशी घाबरून राहणार आहेस तू? त्या भीतीमुळे तू आधी धैर्यांवर हात उचललास. आता आईने एवढी चांगली पूजा ठेवली घरात, त्याच्यात पण गोंधळ घातलास. अगं तुझ्यामुळे बाकीच्यांना त्रास होतोय कळत नाहीये का तुला? कोण म्हणलं माझ्या बायकोमुळे त्रास होतोय? शेवटचं सांगतोय, माझ्या सावीला कुणी काही बोलायचं नाही, स्वतः सावीनं सुद्धा नाही. कारण तिच्याबद्दल काही बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही. काय काय करू धैर्य मी? मला काही कळतच नाही हो. राहून राहून सारखा तो एकच विचार मनात येतो. सारखी भीती वाटते की ते दरोडेखोर परत आले आणि त्यांनी तुम्हाला. बस 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 सावी, तू जर सारखा तोच विचार करत राहिलीस तर त्रास तर होणारच ना सावी. मला कळतंय धैर्य, पण मला एक गोष्ट कळत नाहीये की हे सगळे विचार मी कसे थांबवू. मला चांगलंच माहितीये तुझ्या मनातले हे विचार कसे थांबवायचे ते, आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलोय. सावी, तुझा माझ्यावर, आपल्या प्रेमावर विश्वास आहे ना? कधी मनात वाईट विचार आले ना की स्वतःला फक्त एवढंच सांगायचं, जोपर्यंत माझे धैर्य माझ्या सोबत आहेत तोपर्यंत काही वाईट होणार नाही. एवढं करशील ना माझ्यासाठी? एक गोष्ट सांगू का सावी, म्हणजे तू अशी उदास असलीस ना की माझी जरा पंचायतच होती. कसली पंचायत? आता बघ की, घरी पूजा आहे, त्यात आईनं स्ट्रिक्टली सांगितलंय की सोवळं नेसायचं, आणि जे मला अजिबात नेसता येत नाही. त्याच्यात बायको असं मूड ऑफ करून बसलीये, मग मला मदत कोण करणार? त्यामुळं कधी कधी असं वाटतं ना की अशा कामांसाठी एक दुसरी बायको करून घ्यावी. हा, हिम्मत तुमची दुसरी बायको आणताय. तुमची ही बायको किती खमकी आहे माहितीये ना तुम्हाला? द्या इकडे, इथंच थांबा.
धैर्य काय चाललंय? काय चाललंय याला ना रोमॅन्स असं म्हणतात. माहितीये मला, पण आता ही वेळ रोमॅन्सची नाही. एवढी सुंदर बायको असताना रोमॅन्स काय वेळ बघून सुचतोय वे. मी पण ना. बरं, उशीर होईल आपल्याला, आवरा पटकन. होऊ दे की मग. अहो, ते गुरुजी खाली वाट बघत असतील आपली. बघू दे. आई, आई मी ते तू पण नाही यार सावी, दरवेळेस आईचं नाव घेऊन घाबरवत असतीस मला. ठीक आहे, चला आवरूया आता. या इकडे, इथे थांबा. जरा जरा हे मन खोळावते, पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच कारे धावते. तू सांगना, तूच सांगना रे. जरा जरा हे मन खोळावते. आजही आस वाहू दे, तुझ्या सोबती सोबती राहू दे. धड धड हृदयाची हे सांगते. जरा जरा हे मन खोळावते, पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच कारे धावते. जगण्याची खुण माझी अजून कधी न सावली. धर पदर तुझ्या माथ्यावर, सोबतीने राहूया. संग राहताना तुला पाहताना नजरेत जीव हा. आज तर